म्हणतात की झाडांमध्ये पण जीव आहे, तुम्ही त्याला मारतात का? बरोबर का नाही? मग तुम्ही खाणं पिणं बंद करा, मरा उपाशी. कशाला खातात तुम्ही? झाडांमध्ये तर जीव आहे ना. मग तुम्ही जर झाड वगैरे कापू शकता तर मग आम्ही पण कोंबड्या कापू शकतो, बकरे कापू शकतो, उंट कापू शकतो, गायी कापू शकतो, बैल कापू शकतो, आम्ही पण हे कापू शकतो. पण त्या मूर्खांना ही गोष्ट काय पाहिजे, हे महामूर्खा, मी तुला इथून सांगतो की ईश्वरानं दोन प्रकारची जीवसृष्टी बनवलेली, एक जड बुद्धी आणि चेतन बुद्धी. जड बुद्धी म्हणजे काय? की आपण गेलो झाडात एक फळ तोडलंय, त्या फळ खाल्लंय, फळातून काही बीज ते धरतीवर पडले, त्या धरतीनं त्या बीजला आपल्यामध्ये सामावून घेतले, त्याच्यावर काही पाणी पडले आणि एक नवीन जीव निर्माण झाले. बरोबर ना? एक नवीन सृष्टी निर्माण झाली, नवीन जीव निर्माण झाला. त्या एका बियापासून एक दुसरं वृक्ष तयार झालेले. म्हणजे हे काय झालेली वृक्ष वाढ झालेली नाही की ती तिथं स्टॉप झालेली. पण चेतन बुद्धी जी आहे ती स्वतःला पुन्हा तयार करू शकत नाही, त्याच्या रक्तानं दुसरा जीव तयार होऊ शकत नाही, तिथंच संपत. पण ह्याच्या बियानं, या वृक्षाच्या बियानं दुसरा वृक्ष तयार होऊ शकतो. ही गोष्ट त्या मूर्खांना कोण सांगत? तसं तर मी लागतच नाही मूर्खांच्या नावाला. पहिलं लागलो अगोदर, पण आता नको. आता का नको म्हणलं? मूर्खाला कितीही सांगितलं तर ते म्हणतात ना, अंदर क्या जाने अद्रक का स्वाद, है की नाही? त्याच्यामुळे त्याला सांगून काही फायदा नाही, मर म्हणावं लागते त्याला. तसं ती बुद्धी भ्रष्ट करून घे. आपल्या ह्याच्यामध्ये सांगितलेले, जैसा खाओ अन्न वैसा बने मन, और जैसा पिओ पाणी वैसे बने वाणी. बरोबर का नाही? एक महाराजाची कथा येते, त्याच्यामध्ये ते म्हणतात की मी एका बाईच्या घरी जेवण केलं आणि जेवण केल्याच्या नंतर सहजच माझ्या मनामध्ये विचार आला की ही वस्तू चोराव. कशी काय? मग ते मी त्याच्यावर विचार केला की ज्या बाईच्या घरी यांनी जेवण केलं ती बाई चोर होती. ती सतत चोरी करण्याचे विचार करत होती. आणि ती कुणाची चोरी करायची? तिच्या नवऱ्याच्या प्रसंगी जे पैसे ठेवले होते का ती चोरी करायची. आणि तिच्या मनात जेव्हा ती बनू लागली का ना बाबा